श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज मॉर्निंग रूटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर माझं सडा रांगोळी वगैरे झालं होतं, तुळशीला पाणी पण घालून झालं होतं आणि आमच्या हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे त्याची पण पूजा माझी करून झाली होती. तर आज मी माझी पूर्ण मॉर्निंगची जी पूजा आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण की पूजाताई आहेत, त्यांच्या 2 वेळा मला कमेंट्स आल्या की पहिल्यांदा त्यांची अशी कमेंट आली की ताई, तू मॉर्निंगची जी तुझी पूजा आहे ती तू पूजा झाल्यानंतर क्लिप दाखवते, तर पूजा करताना आमच्याशी शेअर कर. तर म्हणूनच त्या ताईंच्या कमेंटवरून मी आज तुमच्याशी माझी पूर्ण पूजा शेअर करणार आहे. आणि त्या ताईंचा मला नंतर दुसऱ्या दिवशी 2 वेळा त्यांची कमेंट आली की पहिल्या वेळेस त्यांनी मला अगोदर 2-3 दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं नागपंचमीचा व्हिडिओ होता पहिल्या सोमवारचा, त्याच्याखाली त्यांची कमेंट होती मला ही की ताई तू म्हणजे मॉर्निंगची पूजा आमच्याशी पूर्ण शेअर करत जा. तर मॉर्निंगची पूजा शेअर करायचं मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे, माझा मुलगा 8 वाजता सकाळी म्हणजे स्कूलला जातो आणि माझ्या मिस्टरांचं टायमिंग फिक्स नाही. कधी-कधी ते पहाटे 4ला जातात, कधी-कधी 6ला जातात, कधी-कधी 8 वाजता पण जातात. त्यानुसार माझं शेड्यूल असतं आणि माझं कसं आहे, सकाळी उठलं, माझं आवरलं की मला सकाळी पूजा करून घ्यायची सवय आहे. त्याच्यामुळं मी माझी पूजा करून घेते. तर एवढ्या सकाळी-सकाळी मोबाईल म्हणजे शूटसाठी आता माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे आहे, त्याच्यामुळं मी लावू शकते. पण कसं होतं, पूजा माझी 20 ते 25 मिनटं चालते, कारण मी नित्यसेवा जप पण त्याच्यामध्ये घेत असते. तर तेव्हा काय होतं, आपण जेव्हा कॅमेरा लावून शूट करत पूजा करत असतो ना, तर पूजेमध्ये लक्ष लागत नाही आणि स्टोरेज जास्त झालं व्हिडिओ म्हणजे 20-25 मिनटाचा व्हिडिओ म्हणजे स्टोरेज फुल होतं आणि तो मोबाईल बंद पडतो. तर ते शूट मला जे दाखवायचं असतं ते तर म्हणजे शूट कधी-कधी स्टोरेज फुल झाल्यामुळं ते शूट घेता येत नाही आणि वरून दुसरं पण काम वाढतं की ते पूर्ण अगोदरच्या क्लिप आहेत किंवा अगोदरचं जे स्टोरेज आहे ते डिलीट करावं बसावं लागतं मला. आणि सकाळी माझी एवढी घाई असते कारण माझं 5:30-5ला कधी-कधी 4:30ला पण मला उठावं लागतं आणि मला सवय आहे म्हणजे की स्वयंपाकाच्या अगोदर माझं आवरलं की देवपूजा करून घ्यायची. त्याच्यामुळं पूजेत कोणता व्यत्यय नको किंवा मन लागावं आणि कॅमेरा लावून जर मी शूट करत असेल पूजा, तर माझं लक्ष पण लागत नाही आणि कॅमेरा बऱ्याचदा जास्त वेळ जर आपण व्हिडिओ शूट करत असेल ना, तर स्टोरेज फुल होऊन बंद पडतो. त्याच्यामुळं मी डायरेक्ट म्हणजे माझी पूजा अगोदर शांतपणे मनापासून करून घेते आणि नंतर पूजा झालेला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. बऱ्याचदा माझी नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय मी तुमच्याशी शेअर करत असते. 11 माळी जप म्हणजे शेअर करू शकत नाही कारण त्याला जवळजवळ 15 ते 18 मिनटं लागतात. तर ते शक्य नाही शेअर पूर्ण करणं. पण ताईंची 2 वेळा कमेंट आली, त्याच्यामुळं मग मी हे केलं आणि ताईंची जेव्हा कमेंट आली त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ठरवलं होतं की आज मॉर्निंग पूजा शेअर करायची ताईंशी. म्हणजे फक्त पूजेचाच व्हिडिओ बनवून शेअर करायचा. पण झालं असं की मला आमच्या जवळचे रिलेटिव्ह एक्सपायर झाले आणि गावाकडे जावं लागलं 2-3 दिवस. त्याच्यामुळं मी व्हिडिओ पण टाकले नव्हते. आता त्या ताई माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाव्यात. त्याच्यामुळं काल पण त्यांची मला कमेंट आली की मी कमेंटमधून तुम्हाला सजेस्ट केलं होतं, तर ते तुम्ही इग्नोर केलं का? तर बिलकुल नाही ताई. मला जे आजपर्यंत माझं जेव्हापासून चॅनल सुरू आहे, तेव्हापासून मला ज्या कमेंट येत आहे, त्या प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आणि अगदी रिस्पेक्टनी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही मला अगदी छान अशी कमेंट सांगितली की ताई तुम्ही मॉर्निंगची पूजा शेअर करा म्हणून. तर हे माझ्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला माझी मॉर्निंगची पूजा पाहिजे आहे. आणि मला अजिबात इग्नोर करायचं नव्हतं. मी दुसऱ्याच दिवशी शेअर करणार होती. पण मग गावाकडं अचानक 2-3 दिवसासाठी आम्हाला जावं लागलं आणि कालच मी आले. तर काल शेअर करायचं तर आम्ही काल अगदी पहाटे-पहाटे आलो आणि त्याच्यामुळं सकाळचं सोमवार पण होता आणि सकाळची मग लवकरच उठून मी पूजा केली होती आणि आरवचं टिफिन असतं, आहोंचं टिफिन असतं, ब्रेकफास्ट असतो आणि खूप धावपळ असते. त्यामुळं सकाळचं मी क्लिप दाखवते, पण म्हणजे अगदी 5-10 मिनटाच्या क्लिप शूट करून नंतर एडिट करून एखाद्या मिनटाची तुमच्याशी शेअर करत असते. पण ताईंच्या ह्याच्यामुळं मी आज हा व्हिडिओ शूट करते. पण मी हा व्हिडिओ शूट करत होते तरी पण माझं पूजेत लक्ष नव्हतं. खरं सांगते मी ताई तुम्हाला. कारण माझं कॅमेऱ्याकडे लक्ष होतं. कारण बराच शूट जवळजवळ अर्ध्या तासाचं शूट मला याच्यासाठी करावं लागलं. कारण मला वेळ लागतो पूजेला आणि मला असं वाटतं की प्रत्येक ताईंनाच एवढा व्हिडिओ रोज पाहणं म्हणजे रोज मॉर्निंगची पूजा इतका वेळची पाहणं आवडणार नाही. आणि म्हणजे ज्या ताईंना आवडते त्यांना आवडते आणि ज्या ताईंनी कमेंट केली त्या ताई माझ्यासारख्याच असावेत, कारण त्यांना पूजेची आवड असेल त्याच्यामुळं त्यांनी मला ही कमेंट केली आणि त्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच मी आज
हा व्हिडिओ बनवला आहे. आणि त्याच्यानंतर त्या ताईंचं हे पण होतं की ताई तू म्हणजे जो भस्म असतो किंवा विभूती असते शंकर महादेवांना आपण पिंडीला लावतो ती तू कपाळावर किंवा दंडाला गळ्याला लावून पूजा कर म्हणून. तर खरं सांगू का ताई, मी तुमची कमेंट जेव्हा वाचले तेव्हा मी गावीच होते आणि माझ्यासोबत माझ्या घरातले मोठे होते म्हणजे सासूबाई माझी आई होत्या. कारण त्यांना मी विचारलं तर ते म्हणे आमच्याकडं असं म्हणजे भस्म विभूती लावून कोणीच पूजा करत नाही. आजपर्यंत कधीच कोणत्या म्हणजे महिलांनी अशी पूजा केली नाही. जर आपण कुठलं 12 ज्योतिर्लिंग किंवा महादेवाच्या कुठल्या मंदिरात गेलो तर तिथले जे पुजारी असतात किंवा तिथं जे सेवा करत असतात ते लावतात कधी-कधी. तेव्हा आपण लावून घेतो. पण पूजा करताना आम्ही कधी म्हणजे आमच्याकडं तर कधीच विभूती, भस्म असं लावत नाहीत महिला. महिला हळदी-कुंकूच लावतात आमच्याकडं पूजा करताना आणि त्याच्यामुळं मी लावत नाही. हा पण त्यांचा कमेंट होती मला. तर ह्याचं उत्तर पण मला आज द्यायचंच होतं. तर मी तुमची बिलकुल म्हणजे कमेंट इग्नोर केली नाही ताई आणि आज तुमच्याच डिमांडवरून मी माझी पूर्ण पूजा तुमच्याशी शेअर करत आहे. तर पूजा करत असताना सर्वप्रथम मी काय करते, धूप, दीप आणि दिवा लावून घेते. जेणेकरून दिव्याच्या साक्षीनंच आपली पूजा व्हावी. आणि त्याच्यानंतर आपलं जे पूजेचं ताट असतं तामन आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक छोटा चौरंग ठेवते आणि त्याच्यावर श्रीयंत्र आणि गजलक्ष्मीचं सर्वप्रथम मी स्नान करून घेते आणि त्यांना स्वच्छ नॅपकिनने पुसून ठेवून देते. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आहेत. महादेवाचं माझं स्वामी समर्थ केंद्रानुसारच माझी देवघराची रचना आहे. त्याच्यानंतर मी महादेवाची पिंड आहे माझ्याकडं त्याचं पूजा करत असते. विठ्ठल रुक्मिणी आहेत, श्रीकृष्ण भगवान आहेत, त्याच्यानंतर अन्नपूर्णा आहे, त्यांची मी पूजा करून घेत असते आणि खंडोबा आहे. आणि प्रत्येक देवाला मी सेपरेटच धुवत म्हणजे स्नान घालत असते. सगळे देव मी एकत्र धुवत नाही आणि प्रत्येक देव मी म्हणजे त्या तामणामध्ये छोटा चौरंग ठेवून त्याच्यावर त्यांना स्नान घालून नंतर कोरडं करून म्हणजे ते पूर्ण कोरडे करते. आणि त्याच्यानंतर स्वामींचा फोटो आणि कुलदैवतेचा फोटो आहे तो माझ्याकडं त्यांना पुसून त्यांना गंध, अक्षदा, हळदी कुंकू लावत असते. नंतर फुलं अर्पण करत असते आणि श्रीयंत्र आहे त्याच्यावर माझ्याकडं 108 कमळगड्ड्यांची माळ आहे त्याला मी रोज अर्पण करत असते. तर कमळगड्ड्याची माळ 108 मण्यांची आहे. तर रोज 108 कमळाची फुलं आपण लावू शकत नाही. त्याच्यामुळं कमळगड्ड्याच्या 108 मण्यांची माळ मी श्रीयंत्राला अर्पण करत असते आणि त्याच्यासमोर 2 छोटे हत्ती आहेत म्हणजे गजलक्ष्मी आहेत त्यांची पण मी पूजा करत असते. तर अशी माझी पूजा असते. आणि एवढं रोज शेअर केलं तर प्रत्येक ताईलाच आवडेल असं नाही. प्रत्येक ताईंना रोज नवीन काहीतरी पाहायला आवडतं. तसं माझं चॅनल डेली रुटीन लाईफस्टाईल आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तर माझ्या येतच राहतात पण मी कमी प्रमाणात दाखवते. कारण जेणेकरून माझं डेली रुटीन सर्व तुमच्याशी शेअर व्हावं आणि व्हिडिओ पण जास्त मोठा होऊ नये. कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला तर स्किप केला जातो आणि त्याचा वॉच टाईम पकडला जात नाही आणि मोठा व्हिडिओ पाहायला कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळं असा आहे माझा हा प्रॉब्लेम आहे मेन. त्याच्यामुळं नाहीतर तुमच्या कमेंटचा मला खूप आवडलं तुम्ही मला कमेंट केलेली मी अगदी 2-2 वेळा वाचली. त्याच्यानंतर मी रोज माझ्या देवपूजा झाल्यानंतर स्वस्तिक काढत असते आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकत असते. कारण स्वस्तिक हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं मी स्वस्तिक काढत असते. त्याच्यानंतर देवांसमोर जो गडवा असतो तो देवांसाठी पाण्याने भरून ठेवत असते. नंतर एक कासव आहे त्याच्यामध्ये पाणी भरून त्याला पण फुलं अर्पण करत असते. आणि जो माझा म्हणजे स्वयंपाकाच्या अगोदर जो नैवेद्य माझ्याकडे आहे म्हणजे खडीसाखर असेल, साखर, एखादं फळ असेल, मी हा नैवेद्य देवांना सकाळी सकाळी अर्पण करत असते. आणि नंतर स्वयंपाक झाल्यावर मी जे आपण घरात अन्न बनवलं आहे शुद्ध शाकाहारी ते अन्न पण देवांना नैवेद्य दाखवूनच मग आम्ही सर्व अन्न घेत असतो. तर आणि पूजा झाल्यानंतर लगेचच मी माझे स्वामी चरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी घेत असते. तर मी इथं पण थोडं एडिट केलेलं आहे बघा. पूर्ण पूजा म्हणजे अध्याय आणि पूर्ण जपमाळ मी घेतलेली नाही. फक्त आज पूजाच तुमच्याशी मी पूर्ण शेअर केलेली आहे. तर अशी छान अशी आपली पूजा झालेली आहे आणि झालेल्या पूजेचाच मी क्लिप दाखवत असते रोज. तर त्याच्यानंतर पूजा झाली. नंतर माझ्यासाठी गरम पाणी करून घेतलं. आहोंना आणि आरवला दूध दिलं. नंतर पोळ्या करून घेतल्या आरवच्या टिफिनसाठी. तर दोघांना पण जायचं असतं. तर मग पूजेचा पूर्ण व्हिडिओ घेतल्यामुळं आज काही मला आरवसाठी मी भेंडी बनवली होती ती पण तुमच्याशी शेअर करता आली नाही. फक्त पोळ्याच मी शेअर केल्या. नंतर आरवसाठी ब्रेकफास्टसाठी मी साबुदाणा बनवला होता तो पण तुमच्याशी मी शेअर केला नाही. डायरेक्ट टिफिनच त्याचे भरून दिले कारण उशीर होत होता त्याच्यामुळं. तर हेच मेन कारण आहे की सकाळी माझ्या मागं कामं असतात त्याच्यामुळं मी डायरेक्ट पूजा झाल्यावर क्लिप घेत असते. तर त्याच्यानंतर बघा हे असं आरवचं टिफिन भरून दिलं आणि आरवला अगोदर पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर
आऊंसाठी आणि माझ्यासाठी अशी शेपूची भाजी बनवून घेतली छानपैकी. तर पोळीबरोबर ही भाजी छान लागत नाही, भाकरीबरोबरच छान लागते, म्हणून भाकरी पण बनवून घेतल्या. तर 2 भाकरी पण बनवून घेतल्या आणि पोळ्या भाकरी असं चालूच असतं. तर हे बघा चालू आहे. तर व्हिडिओच्या नादात थोडी भाकरी करपली खालून. छान फुगली होती आणि क्लिप घेईपर्यंत तर ती खाली अशी चिटकली आणि करपली थोडीशी. तर अशी छान अशी झाली बघा भाकरी पण. तर हेच मला सांगायचं होतं की तुमच्या कमेंट्स मला खूप आवडतात आणि तुम्ही त्या कमेंट्स करत जा. तर आहोंना पण मी जेवायला दिलं. आमच्या दोघांनी सोबतच आज जेवण केलं. आहोंना थोडं लेट जायचं होतं. त्याच्यानंतर मी भांडी ओटा आवरून घेतला. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.